नमस्कार सर्वांना. तर माझं ना कधी-कधी कसं होतं, की तेच-तेच प्रॉपर जेवण करून म्हणजे प्रॉपर म्हणजे कसं, की वरण, भात, भाजी-पोळी किंवा एखादी भाजी-पोळी आणि सतत ते टिफिनमध्ये ज्या भाज्या-पोळ्या असतात ना, ते खाऊन-खाऊन मला कंटाळा येतो आणि मी कधी-कधी ना असे ठेचा भाकरी किंवा पिठलं भाकरी ट्राय करत असते. आणि सध्या ना काय झालं आहे, की मला पनीर हा विषयच नको वाटतो. हॉटेलमध्ये गेलं ना तरी नको वाटतं पनीर, कारण की पनीर असतं, फक्त त्यांची नावं वेगवेगळी असतात. तुम्हाला पण एक्सपिरियन्स आलाच असेल. म्हणून मी एकदा ना अख्खा मसूर ट्राय केला होता हॉटेलमध्ये, तर तुम्हाला तो आवडला प्रचंड. टेस्ट पण छान होती म्हणून म्हटलं घरी पण ट्राय करावं. तर मी आदल्या दिवशी मसूर पाण्यात भिजत टाकला होता आणि दुसऱ्या दिवशी तो कुकरमध्ये शिजवून घेतला. थोडंसं शिजवायचं, त्याला जास्त शिजवलेलं चांगलं नसतं. आणि नंतर मग भाजलेला कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर याचा मसाला करून घेतला आणि त्याच्यामध्ये कढईमध्ये तेल टाकलं आणि मसाला परतवताना मात्र तिखट, हळद, गोडा मसाला, किचन किंग मसाला, असं सगळं टाकलं, मीठ टाकलं आणि मस्त अख्खा मसूरची भाजी मी घरी ट्राय केली होती. खूप छान झाली होती. तुम्ही पण ट्राय करून बघा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.